सकाळची वेळ होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. घरात सगळेजण नाश्त्यासाठी बसले होते. सविताबाई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेवर चिडत होत्या. "अगं राधा, किती वेळ लागतो तुला साधा नाश्ता बनवायला? माझ्या मुलाला ऑफिसला उशीर होतोय." राधा स्वयंपाकघरातून म्हणाली. "आई, फक्त 2 मिनिटं, पोहे तयार आहेत." सविताबाई तिथेच आल्या. त्यांनी पोह्यांची प्लेट पाहिली आणि चेहरा वाकडा केला. "हे पोहे आहेत? मीठ जास्त आहे, तिखट जास्त आहे, तुला काहीच नीट करता येत नाही." राधा शांतपणे म्हणाली. "आई, मी दुसरे करून देते." सविताबाई म्हणाल्या. "दुसरे करून काय उपयोग? माझ्या मुलाचं आयुष्यच खराब केलंस तू." राधाने काहीच उत्तर दिलं नाही. तिचा नवरा अमोल सगळं ऐकत होता. तो म्हणाला, "आई, एवढं बोलू नकोस. राधा सकाळपासून काम करते." सविताबाई लगेच म्हणाल्या, "तुला तर बायकोचं सगळं चांगलंच दिसतं. लग्नाआधी तू माझं ऐकायचास. लग्न झाल्यापासून बायकोच्या पदराला बांधला गेलास." अमोल गप्प झाला. राधाने त्याच्याकडे पाहिलं. तिला त्याचीही परिस्थिती समजत होती. या घरात तिचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती. सुरुवातीला सविताबाई आणि राधाचं नातं खूपच चांगलं होतं. राधा सासूला स्वतःच्या आईसारखं मानायची. सविताबाईही सुरुवातीला म्हणायच्या, "मला मुलगीच मिळाली." पण लग्नाच्या 2 वर्षांनी परिस्थिती बदलू लागली. घरात राधाच्या प्रत्येक गोष्टीत चुका शोधल्या जाऊ लागल्या. ती नोकरी करायची तर सविताबाई म्हणायच्या, "घराकडे लक्ष नाही." नोकरी सोडली तर म्हणायच्या, "माझ्या मुलाच्या कमाईवर जगते." माहेरी गेली तर म्हणायच्या, "माहेरचं घरच जास्त आवडतं." माहेरी गेली नाही तर म्हणायच्या, "तुझ्या आईवडिलांची आठवण येत नाही?" राधा कितीही प्रयत्न केला तरी सविताबाई खुश होत नव्हत्या. एक दिवस सविताबाईंनी घरातल्या कपाटातून सोन्याची चैन गायब झाल्याचं सांगितलं. त्यांनी सगळ्या घरात शोधलं. शेवटी त्यांची नजर राधावर गेली. "राधा, माझी चैन कुठे आहे?" राधा घाबरली. "आई, मला माहीत नाही." सविताबाई म्हणाल्या, "घरात माझ्या वस्तूंना हात लावणारी तूच आहेस." राधाच्या डोळ्यात पाणी आलं. "आई, तुम्ही माझ्यावर चोरीचा आरोप करता." अमोल म्हणाला, "आई, राधा असं करणार नाही." सविताबाई म्हणाल्या, "तुला बायकोवर विश्वास आहे पण आईवर नाही." राधा गप्प झाली. काही वेळाने चैन कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यात सापडली. सविताबाईंनी साधं "चुकलं" ही म्हटलं नाही. त्या उलट म्हणाल्या, "मला आठवत नव्हतं." त्या दिवसापासून राधाच्या मनात पहिल्यांदा सासूबाईंबद्दल भीती निर्माण झाली. काही महिन्यांनी अमोलच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना मोठ्या उपचारांची गरज होती. राधाने स्वतःच्या दागिन्यांपैकी एक बांगडी विकून पैसे दिले. सविताबाईंना ही गोष्ट कळली नाही. अमोलला मात्र कळलं. त्याने राधाला विचारलं, "तू मला का नाही सांगितलंस?" राधा म्हणाली, "आई-बाबांसाठी आहे ना मी. त्यांच्यावर खर्च करताना मला माझं काय आहे हे बघायचं नाही." अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. पण राधाने एक गोष्ट लपवून ठेवली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की सविताबाईंच्या पतीची शस्त्रक्रिया लवकर झाली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. राधा सतत हॉस्पिटलच्या चकरा मारत होती. औषधं आणत होती. डॉक्टरांशी बोलत होती. पण सविताबाई मात्र सगळ्यांसमोर म्हणायच्या, "माझ्या नवऱ्याला मीच सांभाळते. सून तर फक्त दिखावा करते." राधा काही बोलत नसे. कारण तिला वाटत होतं, सासूबाई माझ्यावर रागवल्या आहेत पण त्या वाईट नाहीत. काही दिवसांनी अमोलच्या ऑफिसमध्ये मोठी अडचण आली. त्याला कामावरून काढलं जाण्याची शक्यता होती. घरात पैशांची अडचण वाढली. राधाने पुन्हा नोकरी शोधण्यास सुरुवात केली. तिला एका छोट्या कंपनीत काम मिळालं. सकाळी घरची कामं करून ती ऑफिसला जायची आणि संध्याकाळी परत येऊन स्वयंपाक करायची. पण सविताबाई म्हणायच्या, "माझ्या मुलाला नोकरी नाही आणि बायकोला बाहेर फिरायला वेळ आहे." राधा हसायची आणि गप्प बसायची. एक दिवस राधा ऑफिसमधून उशिरा आली. सविताबाई दारात उभ्या होत्या. "कुठे होतीस?" राधा म्हणाली, "आई, ऑफिसमध्ये काम होतं." सविताबाई म्हणाल्या, "खोटं बोलू नकोस. मी तुला एका पुरुषासोबत पाहिलं." राधा थबकली. "आई, ते माझे ऑफिसचे मॅनेजर आहेत." सविताबाई म्हणाल्या, "मला सगळं कळतं." अमोलनेही हा संवाद ऐकला. त्याने राधाकडे पाहिलं. "राधा, खरं सांग." राधाच्या डोळ्यात पाणी आलं. "तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही?" अमोल म्हणाला, "मला आहे, पण घरात रोज वाद नको."
राधा शांत झाली. दुसऱ्या दिवशी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी तिला एक फोन आला. तुमच्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे जमा झाले आहेत. राधा थक्क झाली. तिच्या वडिलांचीही तब्येत बिघडली होती आणि त्यांच्यावर कर्ज होतं. तिने गुपचूप त्यांच्या उपचारांचा खर्च उचलला होता. पण सासरी कुणालाही हे माहीत नव्हतं. राधा 2 घरांची जबाबदारी एकटीने सांभाळत होती. दिवस जात होते. सविताबाईंचा राग वाढत होता. एक दिवस त्यांनी राधाच्या माहेरच्यांबद्दल अपमानास्पद बोलायला सुरुवात केली. तुझ्या आईवडिलांनी तुला काय दिलं? आमच्या घरात येऊन सगळं खाऊन बसलेस. राधा शांत होती. सविताबाई पुढे म्हणाल्या, तुझ्यासारखी सून मिळण्यापेक्षा मुलगा अविवाहित राहिला असता तरी बरं झालं असतं. राधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. त्या दिवशी रात्री अमोलने तिला विचारलं, तू इतकं का सहन करतेस? राधा म्हणाली, कारण त्या तुमच्या आई आहेत. अमोल म्हणाला, पण तूही माझी बायको आहेस. राधा हसली, मला तुमचं घर तुटलेलं पाहायचं नाही. काही दिवसांनी सविताबाईंना एक कागद सापडला. तो राधाच्या नावावरच होता. त्यात मोठी रक्कम भरल्याचा उल्लेख होता. सविताबाईंनी लगेच संशय घेतला. राधा, हे पैसे कुठून आले? राधा म्हणाली, आई त्याबद्दल नंतर सांगते. सविताबाई म्हणाल्या, म्हणजे काहीतरी काळं आहे. राधा शांत झाली. त्या रात्री सविताबाईंनी अमोलला सांगितलं, तुझी बायको आपल्यापासून काहीतरी लपवते. अमोलने राधाला विचारलं, पण तिने फक्त एवढंच सांगितलं, योग्य वेळ आली की सगळं सांगेन. सविताबाईंचा संशय आणखी वाढला. एक दिवस त्यांनी राधाची बॅग तपासली. त्यात काही हॉस्पिटलचे कागद सापडले. सविताबाई म्हणाल्या, तू कुणाच्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरतीयस? राधा घाबरली. आई, हे माझ्या बाबांचे कागद आहेत. सविताबाई म्हणाल्या, म्हणजे सासरच्या पैशातून माहेरचं घर चालवत आहेस? राधा म्हणाली, नाही आई, माझ्या पगारातून. सविताबाई म्हणाल्या, तुझा पगार? तू किती कमावतेस? राधा गप्प राहिली, कारण ती प्रत्यक्षात ऑफिसमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा अतिरिक्त काम करून जास्त पैसे कमवत होती. त्या पैशातून तिने सासऱ्यांची शस्त्रक्रिया आणि स्वतःच्या वडिलांचे उपचार दोन्ही केले होते. पण तिच्या त्यागाची कुणालाही कल्पना नव्हती. एक दिवस घरात मोठा वाद झाला. सविताबाईंच्या हातून राधाच्या माहेरच्या आईने पाठवलेली छोटीशी साडी खाली पडली. सविताबाई म्हणाल्या, ही फाटक्या साड्या घेऊन माझ्या घरात प्रतिष्ठा आणणार? राधा म्हणाली, आई, माझ्या आईने प्रेमाने पाठवली आहे. सविताबाई म्हणाल्या, तुझ्या आईला सांग माझ्या घरात काही पाठवू नये. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, माझ्या आईला काही बोलू नका. सविताबाई म्हणाल्या, का? सत्य सांगितलं तर वाईट वाटतं? राधा पहिल्यांदा आवाज चढवून म्हणाली, माझ्या आईचा अपमान मी सहन करणार नाही. सविताबाई म्हणाल्या, काय करशील? आणि त्यांनी राधाला जोरात ढकललं. राधा भिंतीला धडकली. अमोल मध्ये आला, आई थांबा. पण सविताबाईंचा राग शांत झाला नाही. त्या म्हणाल्या, तू माझ्यावर हात उचलणार का? राधा थरथरत म्हणाली, मी तुमच्यावर हात उचलणार नाही. पण सविताबाईंनी पुन्हा तिच्या माहेराबद्दल अपमानास्पद शब्द बोलले. राधाच्या डोळ्यांसमोर तिच्या आईचा चेहरा आला. अनेक वर्षांचा अपमान, सहन केलेले शब्द, केलेला त्याग आणि त्या क्षणी मनात साठलेला सगळा राग एकदाच बाहेर पडला. राधाने सविताबाईंच्या कानाखाली एक थप्पड मारली. घरात क्षणभर मृत शांतता पसरली. राधालाही आपल्या हाताकडे पाहून धक्का बसला. अमोल अवाक झाला. सविताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, आज तू माझ्यावर हात उचललास? राधा रडत म्हणाली, आई, माझ्याकडून चूक झाली. अमोल संतापला, राधा, हे काय केलंस? राधा काहीही बोलली नाही. तिने आपली बॅग घेतली आणि खोलीत गेली. सविताबाई म्हणाल्या, आजपासून ही या घरात राहणार नाही. अमोल म्हणाला, राधा, तू माहेरी जा. राधाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात हजार प्रश्न होते, पण ती काहीही बोलली नाही. ती घराबाहेर पडली. रात्री पाऊस पडत होता. राधा एकटी रस्त्यावर चालत होती. तिच्या हातात फक्त एक बॅग होती, पण त्या बॅगेत एक गुपित होतं, जे संपूर्ण घराचं आयुष्य बदलणार होतं. ती आपल्या माहेरी पोचली. तिची आई तिला पाहून म्हणाली, काय झालं बाळा? राधाच्या आईच्या मिठीत रडू लागली. आई, मी सासूबाईंना मारलं. आई थबकली. तू? राधा म्हणाली,
माझ्याकडून चूक झाली. आईने तिचं डोकं कुरवाळलं. राग आला असेल, पण तू चुकीची आहेस हे मान्य कर. उद्या त्यांच्यासमोर माफी माग, राधा म्हणाली. मी माफी मागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राधा पुन्हा सासरी आली. घरात सगळे शांत होते. सविताबाई खोलीत बसल्या होत्या. राधा त्यांच्या पायाशी बसली. आई, माझ्याकडून चूक झाली. मी तुमच्यावर हात उचलायला नको होता. मला माफ करा. सविताबाईंनी तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलल्या नाहीत. अमोल म्हणाला, राधा, आता इथे राहण्याची गरज नाही. राधा उठली, पण जाण्याआधी तिने सगळ्यांसमोर एक फाईल ठेवली. जाण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. अमोलने फाईल उघडली. त्यात सविताबाईंच्या नवऱ्याच्या उपचारांचे बिल होते. सगळे थक्क झाले. राधा म्हणाली, बाबांच्या ऑपरेशनसाठी लागलेले 5 लाख रुपये मी भरले होते. सविताबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. राधा पुढे म्हणाली, माझ्या बाबांच्या उपचारांसाठीही मी पैसे भरले. माझ्या पगारातून. मी 2 घर सांभाळत होते. तुम्हाला वाटलं मी पैसे माहेरी पाठवते, पण मी तुमच्या घरासाठी पैसे खर्च करत होते. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. राधाने आणखी एक कागद काढला. हा बाबांच्या हॉस्पिटलचा शेवटचा बिल आहे आणि हा तुमच्या घरावर असलेला कर्जाचा हप्ता गेल्या 6 महिन्यापासून मी भरते. अमोल थरथरला. राधा, तू मला का नाही सांगितलंस? राधा म्हणाली, कारण तुम्ही स्वतःला अपयशी समजला असता. मला तुमचा आत्मविश्वास तोडायचा नव्हता. सविताबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण राधाने अजून एक कागद बाहेर काढला. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे, त्या कागदावर एका हॉस्पिटलचं नाव होतं. सविताबाईंच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली. राधा म्हणाली, आई, तुम्हाला काही महिन्यांपासून जे दुखत होतं ना, त्याचे रिपोर्ट मी डॉक्टरांकडून तपासले होते. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्यावर तातडीने उपचार झाले नाही तर धोका आहे. सविताबाई थक्क झाल्या. तुला हे कधीपासून माहीत होतं? राधा म्हणाली, 3 महिन्यांपासून. अमोल ओरडला, मग तू आम्हाला सांगितलं का नाहीस? राधा म्हणाली, आई उपचार घ्यायला तयार नव्हत्या. त्यांना वाटत होतं की घरावर खर्च वाढेल, म्हणून मी गुपचूप पैसे जमा करत होते. सविताबाई रडू लागल्या. राधा म्हणाली, आई, मी तुमच्यावर हात उचलला त्यासाठी मला आयुष्यभर पश्चाताप राहील, पण त्या क्षणी माझ्या आईचा अपमान ऐकून माझा संयम तुटला. सविताबाई उठल्या आणि राधाजवळ आल्या. त्यांनी तिचे दोन्ही हात धरले. बाळा, तू मला मारलीस याचं दुःख आहे, पण त्यापेक्षा मोठं दुःख हे आहे की मी माझ्या मुलीसारख्या सुनेला इतकं दुखावलं. राधा रडत म्हणाली, आई, सविताबाईंनी तिला मिठी मारली. मला माफ कर. अमोलही रडत त्यांच्याजवळ आला. राधा, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. राधा म्हणाली, तुम्ही माझे नवरे आहात. तुमच्यावर माझा राग नाही. काही दिवसांनी सविताबाईंची शस्त्रक्रिया झाली. राधा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बाजूला बसली होती. सविताबाईंनी तिचा हात घट्ट पकडला. राधा, मला एक वचन दे. राधा म्हणाली, काय? सविताबाई म्हणाल्या, पुढे काहीही झालं तरी स्वतःला एकटी समजू नकोस. मी तुझी सासू नाही, तुझी आई आहे. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, आणि मी तुमची मुलगी. काही महिन्यांनी सविताबाई पूर्णपणे बऱ्या झाल्या. घरात पुन्हा आनंद आला. एक दिवस सविताबाईंनी राधाला आपल्या जवळ बसवलं. त्या दिवशी तू मला मारलीस ना? राधा घाबरून म्हणाली. आई, पुन्हा त्याची आठवण करून देऊ नका. सविताबाई हसल्या. नाही, मला ती गोष्ट विसरायची नाही. राधा आश्चर्याने पाहू लागली. सविताबाई म्हणाला, कारण त्या थप्पडीने मला माझी चूक दाखवली. पण मला तुझ्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. सून ही घरात आलेली एक परकी व्यक्ती नसते. तिला मुलीसारखं प्रेम दिलं तर ती घरासाठी स्वतःचं आयुष्यही देऊ शकते. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. सविताबाईंनी तिच्या कपाळावर हात ठेवला. त्या दिवशी तू मला एक थप्पड मारलीस, पण त्याआधी मी तुला कित्येक वर्ष शब्दांनी मारत होते. फरक एवढाच की तुझ्या हाताच्या वेदना एकाच क्षणाची होती. माझ्या शब्दांची वेदना तुझ्या मनात कित्येक वर्ष राहिली. राधा सासूबाईंच्या मिठीत शिरली. अमोल दूर उभा राहून हे पाहत होता. त्याला त्या दिवशी एक गोष्ट समजली. घरातील भांडणं जिंकणं महत्त्वाचं नसतं, नातं जिंकणं महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवसांनंतर राधा आणि सविताबाईचं नातं पूर्णपणे बदललं. सविताबाई प्रत्येक वेळी राधाला म्हणायच्या, बाळा, तुला काही हवं असेल तर मला आधी सांग.
राधा हसायची. आई, आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि दोघी एकमेकींकडे पाहून हसायच्या. कारण कधीकधी एका घरात गैरसमजाची भिंत इतकी उंच होते की आपल्या माणसाचं प्रेम दिसत नाही, पण एक प्रामाणिक सत्य त्या भिंतीला एका क्षणात तोडू शकतं. राधाने चूक केली होती. सासूवर हात उचलणं चुकीचंच होतं, पण सविताबाईंनीही तिच्या मनाला वर्षानुवर्ष शब्दांनी जखमी केलं होतं. दोघींनी आपापली चूक मान्य केली आणि म्हणूनच त्यांचं नातं तुटण्याऐवजी आणखी मजबूत झालं. शेवटी सविताबाई एकच गोष्ट म्हणाल्या, सून घरात येते तेव्हा तिला परीक्षा देण्यासाठी नाही, तर घराचा एक भाग होण्यासाठी आणा. कारण प्रेम दिलं तर सून मुलगी होते आणि अपमान केला तर ती आयुष्यभर मनात जखम करून जगते. राधाने सासूबाईंचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, आता आपण दोघी मिळून हे घर सांभाळू. सविताबाई हसल्या आणि म्हणाल्या, हो बाळा, आत्ता हे फक्त माझं घर नाही, तुझंही आहे. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.